नमस्ते, मी कोमल. मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत चिंचेची आंबट गोड चटणी. आणि ही चटणी बनवण्यासाठी मी ते चिंचेचं कोळ घेतलेलं आहे, 1 वाटी गूळ घेतलेला आहे, अर्धी वाटी साखर घेतलेली आहे, 1 चम्मच लाल मिरची पावडर आहे, अर्धा चम्मच जिरा पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. इथे मी चिंचेचा कोळ बनवून घेतलेला आहे. 1 कप चिंच 1 कप पाण्यामध्ये 1 ते 1.5 कप पाण्यामध्ये घालून त्याच्यात म्हणजे गरम पाण्यामध्ये घालून त्याचा कोळ काढून घेतलेला आहे. इथे मी पॅन घेतलेला आहे, चांगलं गरम झालेलं आहे. त्याच्यात ओतते. छान असं ढवळून घेऊया. त्यातच आपण गूळ टाकणार आहोत. साखर, मी याच्यामध्ये साखर पण घातलेली आहे. तुम्हाला वाटत असेल तर 1.5 वाटी गूळ वापरलात तरी चालेल. साखर आपण छान वितळवून घेऊया आणि गूळही. आपली साखर आणि गूळ छान मेल्ट झालेलं आहे, पूर्णपणे विरघळलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हे मसाले टाकूया, म्हणजे छान असे एकजीव होणार. लाल मिरची पावडर आणि जिरा पावडर आणि चवीप्रमाणे मीठ. छान मिक्स करून घेऊया. आपण जेव्हा चिंचेचा कोळ तयार करतो त्याच्यामध्ये जेवढं पाणी आपण वापरलेलं असतो कोळ तयार करण्यासाठी, त्यातलं जास्तीत जास्त पाणी आटेपर्यंत ते शिजवून घ्यायचं, म्हणजे छान चटणी तयार होते. साखर आणि गूळ मेल्ट करायला मी 2 ते 3 मिनटं छान शिजवून घेतलेलं. आता आपण हे 10 ते 12 मिनटं आपण छान शिजवणार आहोत मंद आचेवर. असंच ढवळत राहायचं. 10 मिनटं झालेली आहेत. आपली चटणी छान तयार झालेली आहे, कारण की मस्त असा सुवास सुटलेला आहे. कारण एखादी जेव्हा रेसिपी तयार होते ना छान अशी, तर त्याचा सुगंध सुटलेला असतो घरामध्ये. तर याचा पण छान खमंग असा सुगंध सुटला आणि आपल्याला जशी पाहिजे तशी कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे. आता मी गॅस बंद करते. ही चटणी आपण कोणत्याही चाटबरोबर खाऊ शकतो, अर्थात शेवपुरी, पाणीपुरी, भेळपुरी किंवा कोणत्याही रेसिपींमध्ये सुद्धा वापरू शकतो. समोसे त्याच्याबरोबर पण खाऊ शकतो. आता ही साधारण थंड झाली, रूम टेम्परेचरमध्ये थंड झाली की नंतर ती आपण फ्रीजमध्ये 7-8 दिवस ठेवून खाऊ शकतो. तर ही चटणी तुम्ही नक्की बनवा, अवश्य बनवा. आणि समोस्यांबरोबर या भेळपुरी, शेवपुरी, रगडा पॅटीस बरोबर किंवा इतर कोणत्याही रेसिपीमध्ये वापरली तरी चालेल. खूप छान अशी झालेली आहे, खमंग टेस्टी अशी आपली चिंचगुळाची चटणी तयार आहे. तुम्हाला जर ही चटणी आवडली असेल तर त्या रेसिपीखाली नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.